नमस्कार. यापूर्वीच्या एका व्हिडिओमधून आपण लवचिकता म्हणजे काय आणि किंमत लवचिकता म्हणजे काय हे समजावून घेतलं आहे. त्याचबरोबर किंमत लवचिकता कशी मोजायची याचं एक सामान्य सूत्र आपण पाहिलं होतं. किंमत लवचिकता मोजमापाचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. यामध्ये दी पर्सेंटेज मेथड म्हणजे शतमान पद्धत, द पॉईंट मेथड म्हणजे बिंदू पद्धत, द टोटल आउटले मेथड एकूण खर्च पद्धत, द आर्क मेथड म्हणजे कंस पद्धत यासारख्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून किमतीची लवचिकता मोजता येते. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शतमान पद्धत समजावून घेतली. आपण जे सर्वसामान्य सूत्र पाहिलं होतं, मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, हे सर्वसामान्य सूत्र म्हणजेच शतमान पद्धतीनं किंमत लवचिकतेचे मोजमाप. कारण तिथे आपण मागणीतील शतमान बदल या मागणीतील शतमान बदलांचं किमतीतील शतमान बदलांशी असणारं गुणोत्तर विचारात घेतो आणि त्या आधारे आपण किंमत लवचिकता मोजतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द पॉईंट मेथड बिंदू पद्धतीनं किंमत लवचिकता कशी मोजायची हे समजावून घेणार आहोत. बिंदू पद्धत किंवा द पॉईंट मेथड ही पद्धत सर अल्फ्रेड मार्शल यांनी भूमितीय पद्धत म्हणून विकसित केली. मागणी वक्रावरील एक विशिष्ट बिंदूपाशी लवचिकता कशी मोजायची हे समजावून देणारी ही भूमितीय पद्धत मार्शल यांनी विकसित केली आहे. मागणी वक्राच्या साहाय्यानं हे कसं मोजायचं, त्यासाठी कोणतं सूत्र आहे आणि ते सूत्र कसं निर्माण होतं हे आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. आपल्याला ठाऊक आहे की मागणीच्या जे सर्वसामान्य सूत्र आपण किंमत लवचिकतेचे जे आपण सर्वसामान्य सूत्र पाहिलं आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल, त्या सूत्राच्या माध्यमातून आपण डेल्टा क्यू अपॉन डेल्टा पी गुणिले पी अपॉन क्यू या सूत्रापाशी येऊन पोहोचतो. त्या सूत्राच्या माध्यमातून आपण डेल्टा क्यू अपॉन डेल्टा पी गुणिले पी अपॉन क्यू या सूत्रापाशी येऊन पोहोचतो. तुम्ही जर तो व्हिडिओ नीट बघितला असेल तर तुम्हाला हे सूत्र आठवत असेल. इथे आता डेल्टा क्यू म्हणजे मागणीतील बदल, डेल्टा पी म्हणजे किमतीतील बदल आणि पी म्हणजे निव्वळ किंमत आणि पी म्हणजे मूळची किंमत आणि क्यू म्हणजे मूळची मागणी. म्हणजे आता या आकृती संदर्भात बोलायचं झालं तर आकृतीमध्ये RS हा मागणी वक्र आहे. या मागणी वक्रावरचा P हा एक बिंदू आहे. या बिंदूपाशी वस्तूची किंमत OA इतकी आहे आणि या OA किमतीला OB एवढी मागणी आहे. समजा काही कारणामुळे वस्तूची किंमत OA वरून OC अशी थोडीशी घसरली, OA वरून OC अशी कमी झाली. आता किंमत कमी झाल्यामुळं मागणी थोडीशी वाढणार. त्याप्रमाणे किंमत OC झाल्यानंतर वस्तूची मागणी OB वरून OD अशी वाढली, म्हणजे मागणीमध्ये BD इतकी वाढ झाली. जसं किमतीमध्ये AC एवढी किंमत कमी झाली तशी मागणीमध्ये BD इतकी वाढ झाली. आता या परिस्थितीमध्ये ही किमतीमधली जी घट आहे त्याला आपण डेल्टा पी म्हणतो आणि ही मागणीमधली जी वाढ आहे त्याला आपण डेल्टा क्यू म्हणतो. हा डेल्टा क्यू आहे आणि हा डेल्टा पी आहे. तर इथे आता डेल्टा क्यू म्हणजे काय, तर डेल्टा क्यू म्हणजे BD मागणीमधील वाढ आणि BD इक्वल टू QM. QM हा रेषाखंड आणि BD हे रेषाखंड दोन्ही सारखे आहेत, कारण तो जो आयत तयार होतो त्याच्या समोरासमोरच्या बाजू समान, त्यामुळे BD आणि QM हे सारखे रेषाखंड आहेत. त्यानंतर डेल्टा पी म्हणजे काय, तर AC आणि AC आणि PQ हे दोन्ही सारखे रेषाखंड आहेत, त्यामुळे AC इक्वल टू PQ. त्यामुळे डेल्टा क्यू इक्वल टू आपण PQ असं घेऊ शकतो. P म्हणजे मूळ किंमत, ती काय आहे, मूळ किंमत काय होती OA म्हणजेच PB, त्यामुळे मूळ किंमत आपण PB अशी घेऊ शकतो, घेऊ शकतो. त्यानंतर Q म्हणजे मूळ मागणी काय आहे OB, ती आहे तोच रेषाखंड आपण घेतला आहे OB आणि OA या किमतीच्या ऐवजी आपण PB ही किंमत घेतली, कारण दोन्ही रेषाखंड सारखेच आहेत.
आता या परिस्थितीमध्ये वरचं जे सूत्र आपण सुरुवातीला सामान्य सूत्र आपण जे वरती विचारात घेतलं आहे, डेल्टा क्यू अपॉन डेल्टा पी गुणिले पी अपॉन क्यू, याच्यामध्ये ह्या किमती ठेवल्या. डेल्टा क्यूच्या जागी क्यू एम, डेल्टा क्यूच्या जागी क्यू एम, कारण बी डी इक्वल टू क्यू एम. त्यानंतर छेद पी क्यू, डेल्टा पीच्या जागी पी क्यू, ए सी इक्वल टू पी क्यू, म्हणून डेल्टा पीच्या जागी पी क्यू घेतलं. त्यामुळे डेल्टा क्यू अपॉन डेल्टा पी बरोबर क्यू एम अपॉन पी क्यू असं आपण घेतलं, गुणिले पी अपॉन क्यू. पी म्हणजे मूळ किंमत काय आहे, पी बी. पी बी आपण घेतली, छेद मूळ क्यू म्हणजे काय, मूळ मागणी, ती काय आपण घेतली, ओ बी, ती ओ बी घेतली. त्यामुळे ते वरचं सूत्र, हे सूत्र पुन्हा एकदा किमती टाकून आपण लिहिलं, ते असं आहे, ई पी म्हणजे प्राईज इलॅस्टिसिटी, म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता, बरोबर क्यू एम छेद पी क्यू गुणिले पी बी अपॉन ओ बी. आता इथे क्यू एम अपॉन पी क्यू, क्यू एम छेद पी क्यू हे जे गुणोत्तर आहे ते बी एस अपॉन पी बी इतकं आहे. क्यू एम अपॉन पी क्यू, आकृतीमध्ये नीट बघा, हा क्यू आहे, क्यू एम अपॉन पी क्यू हे जे गुणोत्तर आहे, पी क्यू हे जे गुणोत्तर आहे हे बी एस अपॉन पी बी, बी एस अपॉन पी बी इतका आहे. का असं काय, कारण त्रिकोण पी क्यू एम आणि त्रिकोण पी बी एस हे दोन्ही समरूप त्रिकोण आहेत. हा त्रिकोण पी क्यू एम आणि त्रिकोण पी बी एस हे समरूप त्रिकोण आहेत. बघा, समरूपतेच्या कसोट्या आठवत असतील तर बघा, त्रिकोण पी क्यू एम आणि पी बी एस याच्यामध्ये कोन पी हा सामायिक कोन आहे, त्यामुळे दोघांचा एकच कोन आहे म्हणून एकरूप, आणि पी क्यू एम हा कोन आणि पी बी एस हे दोन्ही काटकोन आहेत म्हणून ते एकरूप. त्यामुळे कोको समरूपता कसोटीनुसार त्रिकोण पी क्यू एम आणि पी बी एस हे दोन त्रिकोण समरूप आहेत, आणि समरूप त्रिकोणांच्या बाजूंची गुणोत्तरं समान असतात. हा साधारण गुणधर्म आहे जो तुम्ही 9वी-10वीला शिकलेला आहात. समरूप त्रिकोणांची बाजूंची गुणोत्तरं किंवा सामायिक बाजूंची गुणोत्तरं समान असतात. आता याच्यामध्ये त्यामुळे क्यू एम अपॉन पी क्यू इक्वल टू बी एस अपॉन पी बी ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत. त्यामुळे इथं याच सूत्रामध्ये आपण क्यू एम अपॉन पी क्यूच्या ऐवजी बी एस अपॉन पी बी घेतलं. त्यामुळे ते सूत्र पुन्हा लिहिलं, बी एस अपॉन पी बी गुणिले पी बी अपॉन ओ बी. आता पी बी अपॉन ओ बीमध्ये इथं पी बी निघून जाईल, कारण हे बी एस अपॉन पी बी गुणिले पी बी अपॉन ओ बी असं सूत्र आहे. हे बी एस अपॉन पी बी गुणिले पी बी अपॉन ओ बी असं सूत्र आहे. त्यामुळे हा तिरकस गुणाकार होऊन पी बी निघून जाईल आणि शिल्लक राहील बी एस अपॉन ओ बी. त्यामुळे बी एस अपॉन ओ बी शिल्लक राहिलं. त्यामुळे ई पी म्हणजेच प्राईज इलॅस्टिसिटी बरोबर म्हणजेच मागणीची लवचिकता बरोबर बी एस अपॉन ओ बी हे असं गुणोत्तर आपल्याला मिळालं. म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर बी एस अपॉन ओ बी. आता बी एस कुठे आहे बघा, बी एस आकृतीमध्ये बी एस हा रेषाखंड आणि ओ बी हा रेषाखंड, ह्या दोघांचं गुणोत्तर म्हणजेच मागणीची लवचिकता. आता ते नीट लक्षात घ्या, रेषा पी बी म्हणजे ही रेषा आणि रेषा आर ओ म्हणजे ही रेषा, या दोन्ही रेषा एकमेकाला समांतर आहेत. रेषा पी बी आणि रेषा ओ आर या दोन्ही रेषा किंवा आर ओ या दोन्ही रेषा एकमेकाला समांतर आहेत. या दोन्ही रेषा एकमेकाला जर समांतर असतील तर या त्रिकोणामध्ये एस बी अपॉन पी ओ छेद एस पी अपॉन पी आर अशा प्रकारचं गुणोत्तर मिळेल. कारण त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदणारी रेषा जर तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर त्या दोन बाजूंना छेदल्यामुळं निर्माण होणारे गुणोत्तर समान असतात, असा एक सिद्धांत आहे जो तुम्ही 9वी-10वीला अभ्यासला आहात. थोडीशी भूमिती तुम्हाला आठवण पाहायला लागते, पण इलाज नाही, त्याला पर्याय नाही. तर ही रेषा पी बी आणि ही रेषा, या दोन रेषा एकमेकांना समांतर असल्यामुळे इथे आता ही जी गुणोत्तर आहे एस बी अपॉन ओ बी म्हणजेच बी एस अपॉन ओ बी बरोबर पी एस अपॉन पी आर ही समानता उपलब्ध होते. बी एस अपॉन ओ बी बरोबर पी एस अपॉन पी आर. त्यामुळे आता पी एस अपॉन पी आर काय बघा,
पी हा बिंदूपाशी आपण लवचिकता मोजतो आहोत. पी बिंदूपाशीची लवचिकता आपल्याला मोजायची आहे. आर एस हा मागणी वक्र आहे. या आर एस मागणी वक्रावरचा पी हा बिंदू आहे. या पी या बिंदूच्या बाबतीत आपण जर विचार केला तर पी एस काय आहे, तर पी एस हा या रेषाखंडाचा खालचा भाग आहे. हा खालचा भाग आहे, इकडचा हा खालचा भाग आहे. पी एस हा या रेषाखंडाचा खालचा भाग आहे, हा पी एस भाग आहे. आणि पी आर काय आहे, पी आर हा रेषाखंडाचा वरचा भाग आहे. ओके, त्यामुळे पी एस अपॉर पी आर म्हणजेच काय, रेषाखंडाचा खालचा भाग भागिले रेषाखंडाचा वरचा भाग. ओके, त्यामुळे ई पी बरोबर आपल्याला असं सूत्र मिळतं की ई पी बरोबर पी एस अपॉन पी आर, रेषाखंडाचा खालचा भाग छेद रेषाखंडाचा वरचा भाग. म्हणजेच ई पी बरोबर रेषाखंडाचा खालचा भाग छेद रेषाखंडाचा वरचा भाग. हे आपल्याला सरळपणे सूत्र मिळतं. या सूत्राचा वापर करून आपण रेषाखंडावरच्या विशिष्ट बिंदूवर असणारी किंमत लवचिकता मोजू शकतो. म्हणजे रेषाखंडाच्या खालच्या भागाला इथे पी असला, रेषाखंडाच्या वरच्या भागानं भागलं असता आपल्याला पी बिंदूपाशी असणारी लवचिकता मिळते. ओके, त्यामुळे इथे आता समजा हा बिंदू रेषाखंड डी सी हा हा मागणी वक्र आहे, त्याच्यावरचा डी हा एक बिंदू आहे. डी हा टोकाचा बिंदू असेल तर डी एस अपॉन 0 अशा प्रकारे सूत्र मिळत असल्यामुळे या डी बिंदूपाशी असणारी मागणीची लवचिकता अमर्याद असते. मागणीची लवचिकता अमर्याद याचा अर्थ काय होतो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेतलेला आहे. यापूर्वीच्या मागणीची लवचिकता अमर्याद याचा अर्थ काय होतो, किमतीमध्ये थोडेसे जरी बदल झाले तरी मागणीमध्ये अमर्याद बदल होतात. इथे जो एन हा जो बिंदू आहे, एन हा जो बिंदू आहे, या एन बिंदूपाशी समजा हा डी एन आणि एन सी जर दोन्ही सारखे असतील, डी एन आणि एन सी जर दोन्ही सारखे असतील तर डी एन अपॉन रेषाखंडाचा एन बिंदूपाशीची लवचिकता म्हणजे काय, रेषाखंडाचा खालचा भाग एन सी छेद रेषाखंडाचा वरचा भाग म्हणजे डी एन. आणि डी एन आणि एन सी दोन्ही सारखे असेल तर हे दोन्हींचा भागाकार 1 येईल. त्यामुळे इथं एन बिंदूपाशी असणारी लवचिकता 1 आहे. लवचिकता 1 आहे याचा अर्थ काय होतो, एन बिंदूपाशी लवचिकता 1 आहे आणि लवचिकता 1 आहे याचा अर्थ काय होतो, किमतीमध्ये जेवढे बदल होतात तेवढेच मागणीमध्ये बदल होतात. याउलट जर एम हा एक बिंदू आपण विचारात घेतला तर एम बिंदूपाशी काय स्थिती आहे, एम बिंदूपाशी खालचा रेषाखंड म्हणजेच एम सी, एम बिंदूपाशी एम सी अपॉन वरचा रेषाखंड एम डी किंवा डी एम. एम सी अपॉन डी एम असं पण जर केलं तर डी एम हा रेषाखंड एम सी या रेषाखंडापेक्षा खूपच छोटा आहे. त्यामुळे याची जी किंमत आहे ती 1 पेक्षा मोठी येणार. याची किंमत 1 पेक्षा मोठी येणार आणि त्यामुळे लवचिकता 1 पेक्षा या ठिकाणी या एन बिंदूच्या डावीकडं लवचिकता 1 पेक्षा जास्त असणार. लवचिकता 1 पेक्षा जास्त याचा अर्थ काय होतो, किमतीमध्ये जेवढे बदल होतात त्याच्यापेक्षा जास्त बदल मागणीमध्ये होतात. याउलट पी बिंदूपाशी असणारी लवचिकता मोजायची म्हटली तर पी बिंदूपाशी इथे आता खालचा रेषाखंड म्हणजे पी सी आपण वरचा रेषाखंड म्हणजे डी पी. खालचा रेषाखंड म्हणजे पी सी, पी बिंदूपाशी या बिंदूपाशी खालचा रेषाखंड म्हणजे पी सी आणि वरचा रेषाखंड म्हणजे डी पी. आता डी पी हा रेषाखंड पी सी या रेषाखंडापेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे डी पी म्हणजे मोठ्या रेषाखंडानं छोट्या रेषाखंडाला आपण भागतो आहे. मोठ्या संख्येनं छोट्या संख्येला ज्यावेळेला आपण भागतो त्यावेळेला त्याचे जी मूल्य आहे ते नेहमी 1 पेक्षा कमी येतं. त्यामुळे इथे एनपासून सीपर्यंत कुठल्याही बिंदूपाशी लवचिकता नेहमी 1 पेक्षा कमी राहील. आणि 1 पेक्षा कमी राहील याचा अर्थ काय होतो, लवचिकता 1 पेक्षा कमी म्हणजे किमतीमध्ये जेवढे बदल होतात त्यापेक्षा मागणीमधले बदल त्यापेक्षा कमी राहतात. तर अशा प्रकारे पॉईंट मेथड किंवा बिंदू पद्धतीचा वापर करून रेषाखंडावरच्या विशिष्ट बिंदूपाशी असणारी लवचिकता आपण मोजू शकतो. मार्शलने दिलेली ही पद्धत आपल्या नक्कीच लक्षात आली असेल. धन्यवाद.